जे कार्यालय आहेत, मंगल कार्यालय किंवा ज्याला केटरर्स म्हणतो, बरोबर. केटरर्सचं मी तर म्हणेन 100% त्यांचं आर्टिफिशियल याच्यावर कोणाचा अंकुश नाही. बनावट पनीर तुमच्या ताट्यात आलंय, आपल्या घरात जे आपण आणतोय ते बनावट आहे, हे कसं कळणार ना? प्रॅक्टिकली पनीर एकदा जेवणात गेलं की ते शोधणं खूप डिफिकल्ट आहे. बरोबर. कारण पनीरला एक बेसिक टेस्ट आहे, ती तुम्ही नॅचरली नुसतं खाल्लं तर, पण ज्यावेळेस ते मसाल्यांमध्ये मिक्स होतं ते आयडेंटिफाय करणं खूप डिफिकल्ट आहे. ह्याच्यात बेस्ट आहे की जोपर्यंत हा भेसळयुक्त पनीरचा विषय सेटल डाऊन होत नाही तोपर्यंत आपण स्वतः पनीर कंझ्युम करणं. अनेकदा असं मधल्या काळामध्ये मलाही अनेक लोक विचारायचे नेमकं काय, तर आयडेंटिफाय म्हणजे जे सील्ड पॅक मिळतं ना ते 99% प्युअर असतं. क्वचित एखाद दुसरं कोणतं कंपनी असेल तर प्रॉब्लेम आहे. ब्रँडेड लोक हे त्याच्यामध्ये भेसळ करत नाहीत. प्रॉब्लेम येतो तो लूज पनीरमध्ये. म्हणजे लूजमध्ये जे काही पनीर मिळतं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होतो. आणि मग हे लूज पनीर जेवढे पण रेस्टॉरंट्स आहेत किंवा सगळ्यात रेस्टॉरंट्स तरी कंट्रोल्ड आहे, पण जे कार्यालय आहेत, मंगल कार्यालय किंवा ज्याला केटरर्स म्हणतो, केटरर्सचं मी तर म्हणेन 100% त्यांचं आर्टिफिशियल याच्यावर कोणाचा अंकुश नाही.